See, we all have faith in Lord Jesus. आणि आपल्याला सर्वांना येशू ख्रिस्तामध्ये विश्वास आहे. And Bible encourages us to grow in the faith. आणि पवित्र शास्त्र आपल्याला उत्तेजन करतो की आपण विश्वासामध्ये अधिक वाढावं. So in today's message there are two parts. आणि आजच्या वचनामध्ये दोन भाग आहेत. One is how we are going to see some examples from the Bible, people who had no faith. आणि पवित्र शास्त्रामध्ये काय लोकांकडचा अभ्यास आम्ही करणार आहे ज्या लोकांमध्ये विश्वास नव्हता. Yeah. What happened to them because they didn't had faith. आणि त्यांच्यामध्ये विश्वास नसल्यामुळे त्यांच्याबरोबर काय घडलेलं आहे ते आपण पाहणार आहे. And in the second part we are going to see that what happened to the people who had faith. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहे की ज्या लोकांमध्ये विश्वास होता त्या लोकांबरोबर काय घडलेलं आहे And how can we grow? आणि कशा पद्धतीने आपली वाढ करू शकतो. Yeah. Hebrews chapter 3 verse 19. हिब्री ग्रंथपत्राचं 3 अध्याय आणि 19 वचन. So we see that they could not enter in because of unbelief. तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. This is our first example. आणि हा आमचा एक पहिला उदाहरण आहे. Example number 1. आणि उदाहरण पहिला, Israelites didn't enter the promised land because of their unbelief. आणि जे वतन देश होता त्या वतन देशामध्ये इस्रायल लोकांनी प्रवेश करू शकले नाहीत कारण त्यांच्यामध्ये ती विश्वास You नव्हता. know, God told them that He will give them the land of milk and honey. आणि परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं होतं की तुम्हाला ज्या ठिकाणी मध आणि दूध वाहत असतील त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. So God also has promised a lot of things in the Bible to give us. आणि तसंच परमेश्वराने सुद्धा या पवित्र शास्त्राद्वारे आपल्याला बरेच काही देण्यासाठी त्यांना अभिवचन दिलेलं आहे. But why we don't get it? पण ते आपण प्राप्त का करत नाही? It is because of our unbelief. हे आपण प्राप्त करत नाही कारण आपल्या अविश्वासूपणामुळे. You may say, no, Pastor, we have faith in Jesus. तुम्ही म्हणत असाल की पास्टर माझ्यामध्ये की विश्वास आहे. See, you have faith in Jesus, that is true. आणि तुमचा जो विश्वास येशू ख्रिस्तावर आहे हे खरं आहे. But do we have faith for some specific thing? पण त्या ठराविक गोष्टींसाठी आपला विश्वास आहे का? Yeah, that's important now. आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. You should have faith for some specific things. आणि काही ठराविक गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला विश्वास असायला पाहिजे. You have faith in Jesus that He is God. आणि तुमचा विश्वास आहे की येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे, चांगला आहे. You have faith in Jesus that Jesus is the Lord. Jesus is your Savior. आणि तुमचा विश्वास आहे येशू ख्रिस्तावरती की तो तुमचा तारणारा आहे. But do you have faith that Jesus will do so and so miracle in your life? पण त्याच विश्वासाने तुम्ही ठरवू शकता काय की येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये या गोष्टी करू शकतो. So if you don't have that faith, जर तुमच्यामध्ये असा विश्वास नसेल, you can't experience that miracle. मग त्या चमत्काराचा अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही. So these people, आणि हे जे लोक होते around 20 lakh people, आणि साधारणपणे 20 लाख लोक होते, they believed in God. ते देवावरती विश्वास ठेवले. They came out of the Egypt. आणि मिस्र देशातून त्यांनी बाहेर पडलेले आहे. They started going towards the promised land. आणि त्या वतन देशाजवळ त्यांनी जात होते. And they have to travel and reach to that promised land. आणि त्या वतन देशावर पोहोचण्यासाठी त्यांना प्रवास करायचा होता. But what happened? पण त्या प्रवासामध्ये काय घडलेलं आहे? It took 40 years. त्यांना 40 वर्ष लागलेली But आहेत. only 2 people entered into the promised land. फक्त 2 व्यक्तीने त्या वतन देशामध्ये प्रवेश केलेले आहे. Why? का? The Bible says here in Hebrews 3:19. आणि हिब्री ग्रंथपत्राचा 3 अध्याय 19 वचनामध्ये सांगत आहे, They could not enter in because of unbelief. तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासूपणे मुळे त्यांना आत येता आले नाही. Amen. आमेन. So if we have unbelief, we can't receive blessings. आणि जर आपल्यामध्ये अविश्वासूपणा असेल तर आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही. Let me be clear now. आणि खूप स्पष्ट रीतीने तुम्हाला सांगत आहे. I want you to be very clear. आणि तुम्ही सुद्धा खूप स्पष्ट रीतीने तुम्ही स्वतःच जे समज आहे ती करून घ्या. Don't just say I have faith, I have faith. तुम्ही फक्त म्हणत बसू नका की माझ्यामध्ये विश्वास आहे, माझ्यामध्ये विश्वास आहे. That is true, you have faith. हे खरं आहे की तुमच्यामध्ये विश्वास आहे. But do you have faith for that miracle? पण ते चमत्कार होण्यासाठी तो विश्वास आहे का Do तुमच्यामध्ये? you have faith that Jesus will heal your sickness? आणि तुमचा तो विश्वास आहे की येशू ख्रिस्त तुमचा आजार बरं करेल. You believe in Jesus, but we don't believe that Jesus will heal me. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता पण विश्वास ठेवत नाही की येशू ख्रिस्त मला बरं करेल. That's why we don't get healed. म्हणून आपल्याला आरोग्य प्राप्त होत नाही. We believe in Jesus, but we don't believe that Jesus will prosper me. आणि आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो पण आपण विश्वास ठेवत नाही की येशू ख्रिस्ताद्वारे मला समृद्धी होईल.
We don't believe that. आपण विश्वास ठेवत नाही. That's why we don't see any financial breakthroughs. म्हणून आपल्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला ब्रेकथ्रू भेटत नाही. We believe in Jesus, आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, but we don't believe that I will get a job. पण आपण विश्वास ठेवत नाही की मला नोकरी प्राप्त होईल. That's why we don't get a job. म्हणून आपल्याला नोकरी मिळत नाही. So when we have unbelief, म्हणून ज्यावेळेस आपल्यामध्ये अविश्वासूपणा असेल, somewhere some unbelief is hidden in us. कुठे ना तर कुठे अविश्वासू आपल्यामध्ये लपलेला आहे. That unbelief is hindering us to receive the blessings. आणि तो अविश्वासूपणा आपल्याला तो आशीर्वाद प्राप्त करण्याचे अडथळा बनत आहे. Number 2, second example. आणि दुसरा उदाहरण, Jesus stilled the storm. आणि येशू ख्रिस्ताने त्या वादळाला थांबवलेला आहे. We all know this आणि example. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. In Mark chapter 4:40, आणि मार्क 4:40 वचन, Jesus and all the disciples were sailing by the boat. आणि येशू ख्रिस्ताने त्याचे सर्व जे शिष्य होते त्या नावेमध्ये प्रवास करत होते. Suddenly there was a big storm, आणि अचानक रीतीनं त्या ठिकाणी एक मोठा वादळ आलेला आहे. and all the disciples they started screaming and shouting, आणि त्याचे सर्व शिष्य जे होते आरडाओरडा करू लागलेले आहेत. and they said, "Oh my God, that we are going to die." आणि ते म्हणले, हे देवा आम्ही आता मरणार आहे. Water started entering into the boat. आणि समुद्राचं पाणी त्या नावेच्या प्रवेश करायला सुरुवात केलेलं See, होतं. Jesus is there. आणि येशू त्या ठिकाणी आहे. They believe in Jesus, येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात. but what they are saying? पण त्यांनी काय म्हणत आहे? They said, ते म्हणत आहेत, "We are dying." आम्ही मरत आहे. Jesus is there. येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर आहे. They are saying, "We are dying." आणि म्हणत आहे की आम्ही मरत आहे. That is not faith. आणि ही विश्वास नाहीये. Hallelujah. हालेलुया. What did Jesus say? येशू त्यांना काय म्हणालं? In Mark 4:40, आणि मार्क 4:40 वचन, he said to them, तो त्यांना म्हणाला, "Why are you so afraid? तुम्ही इतके भित्री कसे? Have you still no faith?" तुम्हाला विश्वास कसा नाही? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, disciples were going with Jesus, आणि येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य चालत होते. but Jesus said, पण येशू म्हणाला, "You don't have faith?" तुमच्यामध्ये विश्वास नाही का? We may be in the church, आम्ही मंडळीमध्ये असू शकतो, we may be in with the pastor, आणि पास्टरांबरोबर आपण चालत असू, we may be reading Bible, आणि आपण दररोज पवित्र शास्त्र वाचत we असेल, may be singing, आणि आम्ही गीत गात आहे, we may be praying, आम्ही प्रार्थना करत आहे, we may not have faith for some particular thing. पण काही ठराविक गोष्टींसाठी आपल्यामध्ये तो विश्वास नसेल. I'm singing song, मी गीत गात आहे, but inside पण आतून I'm doubting. मी शंका करत आहे This disease will not go. की हा आजार माझ्यातून निघून जाणार नाही. Outside, आणि बाहेरून hallelujah, I am singing. आणि मी हालेलुया करत मी गीत गात And आहे. inside, आणि आतून, oh God will, I don't know whether this will go or not. आणि परमेश्वरा मला माहित नाही हा आजार माझ्यातून निघून जाईल का. आता जास्त त्रास होतोय. आणि अजून जास्त त्रास होत आहे, Hallelujah. जास्त त्रास होतोय. आणि जास्तच त्रास होऊन करून घेत आहे. पैसे मिळणार की नाही माहित नाही. Hallelujah. Hallelujah. What is this faith? आणि हा विश्वास कसला? This is not faith. आणि हा विश्वास नाहीये. If you have faith, जर तुमच्यामध्ये विश्वास असेल you are not afraid. तर तुम्ही भित्रे होत नाही. Hallelujah. हालेलुया. See, when everything is going fine, आणि जरी सर्व गोष्टी चांगलं जात आहे, we have enough money, आपल्याकडे पुरेसे पैसा आहे, we ate very good food, आणि खूप चांगलं भोजन आपण घेतो, and we all are in the family, we all ate very nice food. आणि परिवारामधले सर्व सदस्य चांगलं So भोजन we करत are आहे, talking and enjoying our fellowship. आणि आपला जो सहभागिता आम्ही चांगलं बोलत आहे आणि आपली सहभागिता चालू आहे. Then आणि त्यानंतर we think we have faith. आणि आपल्याला वाटतो की माझ्यामध्ये विश्वास आहे. Faith is not when you are at home in this condition. आणि ज्यावेळेस तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत त्याला ते विश्वास म्हटलं जात नाही. Listen, disciples are in the boat, आणि शिष्य त्या नावेमध्ये होते, and the boat is now in the storm. आणि तो नाव आता त्या वादळामध्ये अडकलेला आहे. Praise God. Storm started when they started the sailing. आणि देवाला धन्यवाद असो, ज्यावेळेस त्यांनी त्यांचा प्रवास चालू केला त्यावेळेस वादळ सुरुवात झालेली आहे. If the storm started at the beginning itself, आणि जर सुरुवातीला जर ते वादळ सुरुवात झाली असती, गेला असता का येशू बरोबर? Try to understand faith. विश्वास समजून घ्यायचा प्रयत्न करा. सब कुछ अच्छा है, सर्व काही चांगलं चाललंय, हमें लगता है मेरा विश्वास है, आणि मला वाटतं की माझा विश्वास आहे. यीशु एक छोटा सा कुछ तो छोड़ा हमारा जीवन में,
आणि येशू ख्रिस्तानं छोटासा काहीतरी आपल्या जीवनात सोडलेला आहे. Jesus, we are perishing. आणि येशू आम्ही मरत आहे. We are dying. आणि आम्ही मरत आहे. See, Jesus is revealing our faith. आणि येशू ख्रिस्त आपला जो विश्वास आहे तो प्रगट करून दाखवत आहे. How much faith we have. आणि आमच्यामध्ये कितका विश्वास आहे. Actually, we don't have faith. खरं पाहता आमच्यामध्ये विश्वास नाहीये. But Jesus will do some so and so miracle. पण परमेश्वर काहीतरी चमत्कार करून दाखवतो. See, these people, आणि हे जे लोक आहेत, when Jesus said, आणि ज्यावेळेस येशू म्हणाला, come, let us go on the other side. समुद्राच्या दुसऱ्या बाजूला आपण जाऊया. They all were very happy. सर्वजण खुश होते. Oh, now boat, we are going in the boat now. आता नावेत बसून आपण जाणार आहे. फुकट बोट मिळणार आता. चला बसा, बोटिंग करायची आता. सगळे बोट मध्ये बसले. हा बसले, हे गीत, तू बस, मी बसणार इथं, मी बस. भांडण सुरू, बसले सगळे आनंदाने, सब लोग बैठ गए. आणि सर्वजण त्या ठिकाणी बसले. बोट सुरू हुआ, चलने आणि त्याचा सुरुवात झालेली आहे. लेकिन हुआ क्या? पण काय घडलं? बीच में गए आणि मध्यभागी गेलेले आहे. यीशु सो गया जल्दी. आणि येशू लवकरच झोपून गेला. इन्हें नींद नहीं आ रहा है. आणि या लोकांना झोप येत नाहीये. ये सब लोग मोबाइल लेके बैठे थे. आणि सर्वजण मोबाईलवर बसलेले. क्या कर रहे थे हमें तो पता नहीं. आणि काय करत होते माहित नाही. सब लोग बातें कर रहे थे शायद. आणि सर्वजण आपसात बोलत होते. यीशु को इतना नींद लगा, वो उठ नहीं सकता भी, इतना नींद लगा. आणि येशूला इतकं झोप येत होतं की तो उठू शकत नव्हता. And suddenly there was a big heavy storm. आणि अचानक एक मोठा वादळ आलेला आहे. What happened? काय झालेलं आहे? They all started screaming. ते सर्वजण आरडाओरडा करायला सुरुवात केली. Jesus woke up. आणि येशूला त्यांनी उठवले. Jesus stilled the storm. आणि येशू ख्रिस्ताने त्या वादळाला शांत केलं. Then Jesus rebuked the disciples. आणि मग त्या येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना धिक्कारलं. What did he say? तो काय म्हणाला? You don't have faith? तुमच्यामध्ये विश्वास नाहीये का? They had faith on the shore, but there was no faith in the storm. Amen. त्यांचा विश्वास होता त्या किनाऱ्यावरती होता, पण त्या वादळामध्ये त्यांचा विश्वास नव्हता. सब कुछ अच्छा है, तब हमें लगता है मेरे पास विश्वास है. ज्या सर्व चांगलं आहे त्यावेळेस आपल्याला वाटतं की माझ्यामध्ये विश्वास आहे. जब परेशानी आ गया तब हमें हम डाउट पे पड़ जाते हैं, हम मुश्किल में पड़ जाते हैं. ज्या समस्या आहे त्यावेळेस आपण शंकात पडतोय की माझ्यामधला विश्वास कुठं आहे. True faith is not on the shore, it is in the storm. Amen. खरा विश्वास किनारापट्टीमध्ये नाही तर समुद्राच्या मध्यभागी आहे. सब कुछ मैं अच्छा हूँ, हेल्दी हूँ मैं. हाँ ठीक है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सर्व काही चांगलं आहे, मी निरोगी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Let us think somebody is admitted. आणि जरा विचार करूया कोणतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ऑक्सिजन इज देयर. आणि त्याला इथे ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. They are on the ventilator. आणि व्हेंटिलेटर वरती आहे. And what that person may be thinking? आणि तो व्यक्ती काय विचार करत असेल? मी मरणार आहे की मी जगणार आहे? तो रीडिंग बघतो किती नंबर दाखवतोय. जरा वाढ की. Where is the faith? आणि विश्वास कुठे आहे? I am comfortable at the shore. आणि त्या किनाऱ्यापाशी मी खूप चांगला आहे. But I will become discomfortable in the storm. पण त्या वादळामध्ये मी बेचैन होऊन जातो. That is not faith. आणि तो विश्वास नाहीये. I am at peace even at the shore. I am at peace even in the storm. त्या किनारापट्टीमध्ये सुद्धा मी शांततात आहे आणि या वादळामध्ये सुद्धा मी शांत आहे. Amen. कोण आमीन नहीं बोल रहे? कोणी आमीन म्हणत नाहीये. प्रॉब्लम जब नहीं है तब भी मेरे पास शांति है, और प्रॉब्लम आने के बाद भी मैं शांति से ही मैं रहूंगा. आणि ज्या समस्या नाही त्यावेळी सुद्धा मी शांतीमध्ये राहणार आणि समस्या येतील त्यावेळी सुद्धा मी शांतीमध्ये राहणार आहे. Amen. हालेलुया. उसे कहते हैं विश्वास. आणि त्याला विश्वास म्हटलं जातो. That's what happened with the disciples. आणि हेच शिष्यांबरोबर घडलेलं आहे. We are secure. We feel secure at the shore. आणि आपल्याला सुरक्षितता वाटते जेव्हा आपण किनारापट्टी जवळ आहे. But when the storm comes, पण ज्यावेळेस वादळ येतो, we feel insecure. त्यावेळेस आपण असुरक्षितता असं वाटतो. We don't know what will happen. आम्हाला माहित नाही की काय होणार आहे. Oh, we don't know how this will end up. आणि हे कसं समाप्त होईल आपल्याला माहित नसतो. Hallelujah. Hallelujah. See what happened to them. मग त्यांच्यावर काय घडलेलं आहे? Jesus rebuked them. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना नाकारलं, धमकावलं. Because of their unbelief. कारण त्यांचा अविश्वासपणामुळे. Thank God that they woke up Jesus. धन्यवाद असू दे की त्यांनी येशू ख्रिस्ताला उठवले. They had faith. त्यांच्यामध्ये तो विश्वास होता. How they had faith? आणि कसा विश्वास होता? Jesus, येशू, you only can stop this one. तुला हे वादळ थांबवता येते. Okay, you wake up. मग तू उठ.
what Jesus actually expecting from them, you know? आणि येशू ख्रिस्त त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होतं तुम्हाला माहिती आहे का? Jesus was expecting this. आणि येशू ख्रिस्त हे अपेक्षा करत होता. I want to dramatize the situation. आणि ह्याचे नाटकीय रूपात मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. All the 12 disciples are there. आणि सर्व 12 शिष्य त्या ठिकाणी आहेत. Jesus is sleeping. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी झोपलेला आहे. Now suddenly there is a storm. आणि अचानक रीतीने तिथे एक वादळ आहे. Then what happened? मग काय होतं? All the disciples, आणि सर्व शिष्य they are not afraid. त्यांनी भयभीत नाहीये. They are at peace. ते शांततात आहे. Amen. आमेन. And they told Jesus, आणि ते येशू ख्रिस्ताला म्हटले, Jesus, येशू stop the storm. तू या वादळाला थांबव. This is called faith. आणि ह्याला विश्वास म्हटलं जातो. But what did they do? पण त्यांनी काय केले? We are dying. आम्ही मरत आहे. Jesus, उठ. आणि येशू तू उठ. कळत नाही का जीसस? आमचा त्रास तुला समजत नाही काय? क्या हम कितना तकलीफ में हम जा रहे, तू क्या कर रहा है? तो आता नहीं, मदद करता नहीं. आणि आम्ही किती समस्यात आहे आणि तुला समजत नाही काय? तू का मदत करत नाहीयेस? क्या होगा हमारा अभी? आणि आता आमचं काय होणार आहे? परमेश्वर स्वर्ग से बोलता है. आणि परमेश्वर स्वर्गातून बोलतो, वेयर इज युअर फेथ? तुमचा विश्वास कुठे आहे? अभी तक विश्वास नहीं करता तुम उस पर. अजून सुद्धा तू माझ्यावर विश्वास करत नाहीस. हालेलुया. हालेलुया. लिसन. ऐका. Some people, so most of 99.999 Christians, they want that problem should not come. आणि ख्रिस्ती लोकांपैकी 99.99 अशी जी एक संख्या असेल त्यांची हीच अपेक्षा असतात की आमच्यामध्ये समस्या येऊ नये. येऊ नये. Amen. आमेन. मानते इससे? तुम्ही याला मान्य करता ना? Amen. हाथ दिखाओ मुझे. किती जण मान्य करतात? आपका हाथ देखना है मुझे. आमचा हात दाखवा. आपको प्रॉब्लम नहीं आना है ना? तुमची हीच असते की नाही की समस्या येऊ नये? ऐसे ही मानते हैं ना? तुम्ही असंच प्रार्थना करताय ना? लेकिन कितने लोग हम मानते हैं मुझे प्रॉब्लम आने वाला ही नहीं है. आणि किती जण विश्वास की मला समस्याच येणार नाही? उसे बोलते विश्वास. त्याला विश्वास म्हटलं जातो. आमेन. अपेक्षा और विश्वास में फर्क है. आणि अपेक्षा आणि विश्वासामध्ये फरक आहे. वी थिंक एक्सपेक्टेशन इज फेथ. आणि आपल्याला वाटतं आपण केलेली अपेक्षा हेच विश्वास आहे. नो नो नो. नाही. वी ऑल जस्ट एक्सपेक्ट फ्रॉम गॉड. आपण फक्त परमेश्वराकडून अपेक्षा करतो. नो प्रॉब्लम. आणि समस्या नाहीये. प्रॉब्लम आय डोंट वांट प्रॉब्लम. आणि मला समस्या नको आहे. But God wants to bring us on the right track. पण परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला सरळ रस्त्यावर तो घेऊन यावं. But we should say like this. आणि आपण असं म्हणायला पाहिजे, No, I will not have any problem in my life. की माझ्या जीवनामध्ये समस्या नसणार आहे. Because Jesus will stop all the problems. कारण येशू ख्रिस्त सर्व समस्याला थांबवणार आहे. Jesus will stop all the storms. आणि येशू ख्रिस्त सर्व वादळांना थांबवणार आहे. आमेन. ऐसा विश्वास. आणि अशा प्रकारचा विश्वास तुम्ही ठेवा. I will not lack finances. आणि माझ्या आर्थिक ह्याच्यामध्ये मी कमी पडणार नाही. But what we expect? पण आपण काय अपेक्षा करतो? हमेशा पैसा रहने दो. नेहमी पैसा असू दे माझ्याजवळ. अपेक्षा. आणि ही आपली अपेक्षा आहे. अपेक्षा में ही अटक के बैठ गए. अपेक्षा से आगे नहीं बढ़ रहे हम. तुम्ही अपेक्षामध्ये अडकून राहणार आणि अपेक्षापासून तुम्ही पुढे जाणार नाही. अपेक्षा को आप विश्वास में परिवर्तन करो. आणि तुमचा जो अपेक्षा आहे त्याला विश्वासामध्ये रूपांतर करा. चेंज युअर एक्सपेक्टेशन इनटू फेथ. तुमच्या अपेक्षांना तुमच्या विश्वासामध्ये बदला. हाऊ? आणि कसं बदलणार आहे? डोंट. ओके, यू शुड से, तुम्ही असं म्हणायला पाहिजे, गॉड विल ऑलवेज गिव्ह मी फायनान्सेस. आणि पैसा नेहमी मला पैसा पुरवठा करणार. परमेश्वर. आणि परमेश्वर नेहमी मला पैसा पुरवठा करणार. आमेन. आमेन. ये विश्वास रखो आप. आणि हा विश्वास तुम्ही ठेवा. गॉड विल ऑलवेज कीप मी हेल्दी. आणि परमेश्वर नेहमी मला निरोगी ठेवणार. आमेन. आमेन. नाही पास्टर, याच्यावर काय माझा विश्वास नाही. जरा कधी कधी आजार पडतो. नो. नाही. यू ट्रस्ट गॉड. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. गॉड विल ऑलवेज कीप मी हेल्दी. आणि परमेश्वर नेहमी तुम्हाला निरोगी ठेवणार आहे. ऑल माय बोन्स आर ब्लेस्ड. आणि माझे सर्व हाडं ते आशीर्वादित आहे. माय ब्लड इज, आय हॅव अ ब्लेस्ड ब्लड. आणि माझा जो रक्त आहे तो आशीर्वादित आहे. माय ब्लड इज अ हेल्दी ब्लड. आणि माझा जो रक्त आहे तो आशीर्वादित रक्त आहे. माय आईज आर ब्लेस्ड आईज. आणि माझा नेत्र आहे, डोळे जे आहेत ते आशीर्वादित डोळे माय आहेत. किडनीज आर ब्लेस्ड किडनीज. आणि माझे जे किडनी आहे तो आशीर्वादित किडनी आहे. Why? आणि का आहे? Because Jesus is there in you. कारण येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे.
Jesus is the one who will control your health. आणि येशू ख्रिस्त तो आहे जो तुमच्या आरोग्याला तो निरंतर करतो. ओके, अपेक्षा आणि विश्वास, आणि अपेक्षा आणि विश्वास दोनों में फरक समझ में आ गया? या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला फरक समजलेला आहे का? स्टॉप लिव्हिंग विथ एक्सपेक्टेशन बट स्टार्ट लिव्हिंग इन फेथ. आणि अपेक्षा करत जगणं तुम्ही बंद करा आणि विश्वासानं तुम्ही जगायला सुरुवात करा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर असा करणार नाही, असं पाहिजे नाही, परमेश्वर असंच करणार आहे. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. So you should believe that God will give me the best job. आणि विश्वास ठेवा की परमेश्वर मला चांगलं नोकरी देणार आहे. आमेन. मला नोकरी मिळेल. दिस इज कॉल्ड एक्सपेक्टेशन. आमेन. ह्याला अपेक्षा म्हटलं जातं. देव मला देणारच. आमेन. दॅट इज कॉल्ड फेथ. आणि त्याला विश्वास म्हटलं जातो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. And third example, आणि तिसरा उदाहरण, Peter walks on the water. पेत्र पाणीवर चाललेला आहे. In Matthew 14:31, आणि मत्याचं 14 आणि 31 वचन. in 14th chapter we see that Peter walks on the water. आणि 14 अध्यायामध्ये आपण पाहतो की पेत्र पाणीवर चाललेला आहे. You know here, in this situation, आणि या परिस्थितीमध्ये disciples are now on the boat. आणि जे शिष्य ते नावेत आहे, Yeah, they are sailing now. आणि ते प्रवास करत आहेत. And Jesus was not there. आणि येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर नव्हता. Hallelujah. हालेलुया. तुम्ही ऐकत आहे. 2 tests. आणि 2 परीक्षा आहेत. So Peter walks on the water. आणि पेत्र पाणीवर चाललेला आहे. पहली बार. आणि पहिल्यांदाच. So पहली बार यीशु उनके साथ में था. आणि पहिल्यांदा येशू ख्रिस्त त्यांच्या संगतीत होता. तूफान आया. आणि वादळ आलेला आहे. इस बार यीशु नहीं है. आता या वेळेस येशू त्यांच्या बरोबर नाही आहे. तूफान आया. आणि वादळ आलेला आहे. प्रमोशन हो रहा है उनका. पहला छोटा प्रॉब्लम था, अभी बड़ा प्रॉब्लम आ गया. यीशु था, ठीक है बाबा, हैंडल कर दिया हमने. आणि येशू होता तर ठीक होता, आम्ही काय तर केलं. अभी क्या करना है? आता काय यीशु नहीं है. आणि आता काय करायचं? येशूच नाही आमच्या बरोबर. कैसा करना? आणि आता कसं करायचं? वादळ, उसके बाद में वादळ में भूत भी दिखाई दे रहा है. वादळ ते आले पण त्या वादळात भूत पण दिसायला लागले. प्रमोशन हो गया अभी. त्यांचा आता वाढ बढ़ती झालेली आहे. प्रॉब्लम बढ़ गया अभी. आणि समस्या वाढलेली आहे. हाँ, सब लोग बोले भूत, पहला बोले वादळ, अभी बोलते वादळ भूत, डबल प्रॉब्लम अभी. So then Jesus said, मग येशू त्याला म्हणाला, it's me. मी आहे. It's I. आणि तो मी आहे. Then Peter said, मग पेत्र त्याला म्हणाला, Jesus, if it's you, आणि येशू जर तू आहेस, tell me, I want to, I will, call me, I will walk on the water. मला आज्ञा कर आणि मला पाणीवर चालू दे. Jesus said, आणि येशू म्हणाला, okay, come. ठीक आहे, तू ये. Immediately he jumped. आणि अचानक लगेच तो निघण्यास चालू He लागला. started walking on the water. आणि तो पाणीवर चालायला सुरुवात केला. Hallelujah. हालेलुया. Faith. आणि विश्वास. Amen. आमेन. All the 11 disciples are there behind. आणि मागे सर्व 11 शिष्य बसलेले होते. काय करायला गेला बघायचं? गप्प बसायचं सोड. See, when we do something, some people may talk. आणि ज्यावेळेस आपण काय करतो त्यावेळेस काही लोक आपल्या विरोधात बोलतील. Because it is their faith. कारण हे त्यांचा विश्वास आहे. त्यांचे विश्वास कमी आहे, कमीच बोलणार. आमेन. मोठमोठे बोलणार नाही. हालेलुया. स्वार्थीला जाऊ नको, जे तर मार खाणार. विश्वास असणारे काय करतात? मी जातो, मार खाणार नाही, मार पडलं तर पडतो. एक विश्वास. हालेलुया. हालेलुया. In the first example, आणि पहिल्या उदाहरणामध्ये disciples were crying at Jesus. आणि एक शिष्य जे आहेत येशू जवळ येऊन रडत आहे. They were telling Jesus, come here, you get up. आणि तो म्हणत आहे की येशू ख्रिस्त तू उठ. Sometimes some people come to me. कधी कधी काही लोक माझ्या जवळ येतात. इतना बोलते रहते उनके प्रॉब्लम. आणि हे त्यांची समस्या मला सांगत असतात. और मैं क्या करता हूँ? आणि मी त्यांना काय करतो? मैं डरता नहीं, मी घाबरत नाही, मैं सीरियस होता नहीं. आणि मी खूप गंभीर होत नाही. उन्हें लगता होगा, आणि त्यांना वाटत असेल काय आम्ही एवढं त्रास आहे मध्ये आहे, पास्टरला काहीच वाटत नाही. अरे वो मेरा फेथ है ना. तो माझा विश्वास आहे. तू डरता है, मैं डरता नहीं. तू घाबरतोस, मी घाबरत नाही. आमेन. आमेन. मैं भी डर गया, फिर मेरे पास प्रार्थना करने को क्यों आया तू? जर मी पण घाबरलं तर माझ्याकडून प्रार्थना करण्यासाठी का आलेला आहे? आप प्रॉब्लम में है, मी समस्यामध्ये आहे. येशू इधर आराम से सोया है. आणि येशू चांगलं झोपलेला आहे. कसला पास्टर हो, आम्ही त्रासात आहे, आमच्या पाठवर झोपलाय बघायचा. उठ, आम्हाला मदत कर. तो
मदत करायचं सोडलं ना, ह्यांना यांच्यावर चिडायला लागला. ये पास्टर विचित्र पास्टर है बाबा, ये इसके नाक को लगने का ही नहीं है. अरे उसके फेथ वैसा है, वो उस तरह किया उसने. आणि त्याचा विश्वास त्या प्रकारचा होता म्हणून त्याने त्या पद्धतीने वागलेला आहे. तुझे रोना आ रहा है, उसको नहीं आ रहा बाबा अभी. तुला रडू येत आहे, त्याला रडू येत नाही. तू टेंशन में है, मुझे टेंशन नहीं आ रहा अभी. तुम्हाला टेन्शन येतं, मला टेन्शन येत नाहीये. क्यों आ रहा नहीं? क्यों नहीं आ रहा? आणि मला टेन्शन काय येत नाही? क्योंकि मुझे मालूम है परमेश्वर तुझे छुड़ाने वाला है. कारण मला माहित आहे की परमेश्वर तुला सोडवणार आहे. तूफान आया है, वादळ आलेला आहे, परमेश्वर से रुखाने वाला. आणि परमेश्वर त्याला थांबवणार आहे. दो तरीके हैं. आणि दोन पद्धत आहे. एक तूफान नहीं आता है वो विश्वास, आणि वादळ येणार नाही हा एक विश्वास आहे. दूसरा विश्वास आणि दुसरा विश्वास, अगर आया वादळ जरी आला फिर भी वो मुझे बचाएगा. तरी सुद्धा परमेश्वर मला वाचवणार आहे. हालेलुया. हालेलुया. पैसे की परेशानी आने वाला नहीं है, आणि पैशाचा समस्या येणार नाहीये, वो एक विश्वास. तो एक विश्वास आहे. अगर आया आणि जरी तो समस्या आला उसमें से बचाएगा, वो और एक विश्वास. आणि त्यातून मला वाचवलं, तो एक विश्वास आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. We can't do like disciples. आपण त्या शिष्यांसारखं राहू शकत नाही. When the storm comes, ज्यावेळेस वादळ येतो, don't start taking tension. तुम्ही त्रास करून घेऊ नका. You lose your faith. तुम्ही तुमचा विश्वास गमावता. What did Peter do? पेत्र काय केलेलं आहे? Peter started walking on the water. आणि पाणीवरती पेत्र चालू लागलेला आहे. And as he was walking, आणि जसं तो पाणीवर चालत he was आहे, walking on the water. तो पाणीवर चालत आहे, He was walking. आणि तो चालत आहे. And suddenly he started looking at here and there. आणि अचानक तो इकडे तिकडे पाहायला सुरुवात केलेला आहे. And all the waves were boisterous. आणि जे काही त्याचे ते पाणी होतं त्याच्याकडे येत होते. Waves were increasing. आणि जो लाटा होते ती नाही ती वाढायला सुरुवात केलेली आहे. And Peter started looking here and there. आणि पेत्र या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला सुरुवात केलेला आहे. And he lost faith. आणि त्यानं विश्वास गमावला. And he suddenly crumbled in the water. And He drowned in the water. आणि तो त्या पाण्यामध्ये बुडू लागलेला आहे. And he screamed, he shouted, Jesus, save me! आणि तो ओरडला की येशू तुम्हाला वाचव. Jesus caught his hand. आणि येशूने त्याचा हात पकडलं. And Jesus said, आणि येशू म्हणाला, where is your faith? तुझा विश्वास कुठं आहे? हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? कल मैंने 10,000 के लिए प्रार्थना किया, मुझे मिल गया. लेकिन आज 1,000 के लिए मैं डूब रहा हूं. आणि काल मी 10,000 लोकांसाठी प्रार्थना केलं, मी मला चांगलं वाटलं, पण आज 1,000 लोकांसाठी मी बुडत आहे. 1,000 रुपयासाठी, लोकांसाठी, लोकांसाठी. वो मुझे बोलना है. 1,000 लोग पाहिजे. हालेलुया. हालेलुया. 1,000 रुपए के लिए विश्वास था, आज 1,000 के लिए विश्वास करने के लिए मुझे नहीं हो रहा है. आणि 10,000. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? समझ में आया ना? तुम्हाला समजलं का? मीन्स याचा अर्थ हेच आहे, sometimes you will lose faith. कधी कधी तुम्ही विश्वास गमावता. Then even small miracles won't happen. मग छोटे चमत्कार सुद्धा तुमच्या बरोबर होत नाही. नाही होणार. क्यों? का होणार नाही? Because you lost the faith. कारण तुमचा विश्वास तुम्ही गमावलेला आहे. If you have faith, जर तुमच्यामध्ये जो विश्वास आहे, miracle will take place. आणि चमत्कार घडणारच. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Praise the Lord. देवाची स्तुती That's असो. what happened with Peter. आणि हेच पेत्राबरोबर घडलेलं So आहे. Peter was walking on water, and within few minutes he started drowning. आणि पेत्र पाणीवर चालत आहे आणि काही क्षणामध्ये तो बुडू देखील लागलेला आहे. Amen. Amen. It may happen with all of us. आणि हेच आपल्या सर्वांबरोबर होऊ शकतो. So what we have to do? मग आता आपल्याला करायचं काय आहे? What we have to do? आपल्याला करायचं काय आहे? Jesus asked, "Where is your faith?" आणि येशू विचारला, तुमचा विश्वास कुठे आहे? We should not lose our faith. आणि आमचा विश्वास आपल्याला गमवायचा नाहीये. These are the 3 examples that when we don't have faith, what happens. आणि हे 3 उदाहरण आहे ज्यावेळेस आमच्यामध्ये विश्वास नाही त्यावेळेस काय होतं ते मी सांगितलं. Now let us go what Bible tells about faith or having faith. आणि विश्वास काय आहे, पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतो ते आपण पाहणार आहे. Yeah, 2 Thessalonians chapter 1 verse 3. तेसलेस करसपत्र दुसरा पत्र 2 Thessalonians 1:3. दुसरे तेसलोनियन करसपत्र 3रा अध्याय आणि हे पहिला अध्याय 3रं वचन. What it says? या ठिकाणी काय सांगत आहे? It says here,
तो या ठिकाणी सांगत आहे, We are bound to thank God always for you, brethren, as it is meet, because that your faith grows exceedingly. बंधुनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे, हा पुढं. कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे. हालेलुया. हालेलुया. Paul is telling Thessalonians, आणि पॉल या थेसलोनिकरांचे जे मंडळी त्यांना सांगत आहे, he says, तो सांगत आहे, your faith is growing exceedingly. आणि तुमचा जो विश्वास आहे तो वाढत आहे. आमेन. कसं वाढत आहे? अतिशय वाढत आहे. आपका विश्वास कैसा बढ़ रहा है? आणि तुमचा विश्वास कसं वाढत आहे? तुमचा इतना नहीं. हमारा विश्वास भी इसी तरह बढ़ना है. आणि आपला विश्वास सुद्धा अशा प्रकारे वाढायचा आहे. हालेलुया. हालेलुया. 10 साल पहले जो विश्वास था वही विश्वास लेके बैठेंगे हम. आणि 10 वर्षा अगोदर जो विश्वास होता तोच विश्वास घेऊन आपण बसणार आहे का? विश्वास में बढ़ना है. आणि विश्वासात आपल्याला वाढायचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. बोलिए मेरे पीछे. आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा, विश्वास में बढ़ना है. विश्वास में बढ़ना है. मुझे विश्वास में बढ़ना है. मुझे विश्वास में बढ़ना है. तेरा तो पता नहीं. मुझे बढ़ना है. मुझे बढ़ना है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हमारा अपेक्षा बढ़ता रहता है, आपली अपेक्षा वाढत राहतो, लेकिन विश्वास बढ़ता है. पण आपला विश्वास वाढत नाही. नहीं, यीशु में विश्वास रख के इतना साल हुआ, अभी क्यों नहीं हो रहा? आणि येशूवरती विश्वास ठेवून एवढे वर्ष झालेत आणि आता का होत नाहीये? अपेक्षा, सिर्फ अपेक्षा, आशा ये बढ़ता रहता है, आणि आपलं विश्वास उधर का उधर ही अटक के आणि बैठा. आपली जी आशा आहे आणि अपेक्षा आहे नुसतं तीच वाढत आहे आणि आपला जो विश्वास आहे तिथंच अडकून बसलेला आहे. विश्वास में बढ़ो. आणि विश्वासात वाढा. इन लूक 17:5 लोक हे 17 आणि 5 मध्ये disciples said, Lord, increase our faith. आणि शिष्य सांगत की परमेश्वरा तो आमचा विश्वास वाढव. विश्वास में बढ़ने के बारे में बाइबल कहता है. आणि विश्वासात वाढा म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो. आमेन. 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 विश्वास में बढ़ेंगे. विश्वासात वाढूया. बढ़ेंगे विश्वास में या नहीं? आपण वाढणार आहे की नाही? हालेलुया. 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 तो विश्वास में आणि विश्वासामध्ये जब हम बढ़ते हैं ना, ज्यावेळेस आपण वाढतो ना, तो परमेश्वर बड़े बड़े चमत्कार करता है. त्याच परमेश्वर मोठमोठे चमत्कार करतो. बाइबल कहता है विश्वास फ्रॉम फेथ टू फेथ. आणि पवित्र शास्त्र विश्वासापासून विश्वासापर्यंत. आमेन. हालेलुया. 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 So how to increase our faith? मग आता विश्वासामध्ये कसं वाढायचं आहे? You write down how to increase faith. आणि तुम्ही लिहून घ्या की विश्वासामध्ये कसं वाढायचं आहे. John chapter 5:24. योहान याचं 5वा अध्याय 24 वचन. Yeah, John 5:24. योहान याचं 5वा अध्याय Jesus 24 said, आणि येशू या ठिकाणी म्हणलेला आहे, Verily, verily, I say unto you, he that hears my word and believes on him that sent me मी तुम्हाला has everlasting life. Yeah. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास कब आएगा? आणि विश्वास कसा येणार? वचन ऐकल्यावर. वचन ऐकल्यावर आपला विश्वास वाढतो. What Jesus said? आणि येशू काय म्हणत आहे? He that hears my word and believes. जो माझे वचन ऐकतो आणि जो विश्वास ठेवतो. माझ्या पाठीमागे बोला. माझ्या मागे म्हणा काय ते? जो माझे वचन ऐकतो. जो माझे वचन ऐकतो. जो माझे वचन ऐकतो आणि विश्वास ठेवतो. आणि विश्वास ठेवतो. चॅप्टर क्लोज. म्हणा. झालं एवढंच. म्हणा. झालं एवढंच. माझं वचन ऐका आणि विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवा. इकडं तिकडं बघू नका. इकडं तिकडं बघितलं तर विश्वास येत नाहीये. बायबल वाचलं तर विश्वास येतो. आमेन. हालेलुया. 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 बायबल वाचत नाही, विश्वास येत नाही.
विश्वास आएगा कैसा? आणि विश्वास येणार तर कसा? बाइबल पढ़ा तो ही विश्वास आएगा। आणि वचन वाचल्यावर आपला विश्वास वाढणार आहे। जब आप वचन को सुनते हैं तभी विश्वास आता है। ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता त्यावेळेस तुमचा विश्वास वाढणार आहे। हम क्या करते हैं? आणि आपण काय करतो? काय होण्यासारखं लक्षण नाहीये। लक्षण मत देखो, लक्षण इधर है। आमेन, हालेलुया, हालेलुया। हमारा लक्षण इधर है सब। आणि आपला जो लक्षण आहे या ठिकाणी लिहिलेला आहे। हालेलुया, हालेलुया। अगर बाइबल में है तो होगा। आमेन, जर वचनामध्ये आहे तर ती होणारच। तुला वाटू दे नाही वाटू दे, परमेश्वर डोंट केअर। आमेन, परमेश्वर केअर करणार नाही। मला वाटतं ना याचं होणार म्हणून, मला वाटतं ना तसं होणार म्हणून, मला वाटतं ना काय लक्षण दिसतं ना, अरे गप बस ना। बाइबल वाच, बाइबल मध्ये काय सांगितलं परमेश्वर? परमेश्वर ने क्या कहा बाइबल में? आणि वचनामध्ये परमेश्वराने काय बोललेलं आहे? जो मेरा वचन सुनता है और विश्वास रखता है, जो माझं वचन ऐकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, तब आपका काम होगा। त्यावेळेस तुमचं काम होणार आहे। आमेन, हालेलुया। ओके, व्हाट वी हैव टू डू टू इंक्रीज आवर फेथ? आणि आपला विश्वास वाढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वी नीड टू हियर द वर्ड। आपल्याला देवाचं वचन ऐकायचं आहे। या 24 तास वचन को सुनते हुए रहो, सुनते हुए रहो, सुनते हुए रहो। आणि 24 तास देवाचं वचन ऐकत राहा, वचन ऐकत राहा। आपके अंदर विश्वास बढ़ते आणि तुमच्या आत देवाचा विश्वास वाढणार आहे। आमेन, आमेन। 1 तिमोथी 6:11। आणि पहिले तिमोथी 6:11। 1 तिमोथी 6:11 says, पहिले तिमोथी असं 6 अध्याय। But you, O man of God, avoid all these things. Strive for righteousness, goodness, faith, love, endurance, and gentleness. Here, Paul encourages Timothy to strive for faith. आणि या ठिकाणी पौल तिमोथीला सांगत आहे, तुझा विश्वासासाठी तू प्रयत्न कर। यापासून पळ, तू यापासून पळ। ओके, he says, तो या ठिकाणी सांगत आहे, avoid all these things. तू यापासून पळ म्हणून सांगितलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। इन सब से तू भागो। आणि या सर्व गोष्टींपासून तू पळ म्हणून सांगितलेलं आहे। हम क्या करते? आणि आपण काय करतो? उधर भागने का छोड़ो, उनको पकड़ के बैठ जाते त्याच्यापासून पळणं सोडा तर आपण त्यालाच पकडून धरलेला असतो और विश्वास में बढ़ने को देखते हैं। आणि विश्वासामध्ये वाढण्याचा प्रयत्न करतो। ऐसा नहीं होगा। आणि असं होणार नाही। उसने क्या कहा, किस विषय के बारे में कहा? आणि तो कोणत्या विषयाबद्दल तो बोलत आहे? लव ऑफ मनी। आणि पैशाचा जो लोभ आहे, पैसा को ज्यादा प्रेम करते हैं और विश्वास में बढ़ना चाहते हैं, ये दोनों एक ही बार नहीं हो सकता। आणि पैशांवरती खूप प्रेम करतो आणि विश्वासामध्ये पण त्याला वाढवायचं आहे, या दोन गोष्टी एकत्र होत नाही। पैसा कमाओ, सब लोग करोड़पति हो। आणि पैसे कमवा, सगळेजण करोडपती बना। सब लोग महीने में 1-1 करोड़ रुपए कमाना है। आणि सर्वजण एका महिन्यामध्ये 1-1 करोड तुम्ही पैसे कमवा। हर महीने दशांश आप सब लोग लेके आने के 1-1 लाख रुपए, 10 लाख 10 लाख रुपए लेके आओ। आणि तुमचा दशांश 10 लाख असू दे महिन्याचा। हालेलुया, हालेलुया। वो गलत नहीं है, आणि हे चुकीचं नाहीये, लेकिन पैसा से प्यार करना ही गलत है। आणि पण त्या पैशांवरती प्रेम करणं ही चुकीचं आहे। हालेलुया, हालेलुया। Praise the Lord. So he says, that's why he says, avoid these things. आणि तो म्हणते यापासून तू पळ And you strive and run behind faith. आणि विश्वासाच्या मागे तू पळ म्हणून सांगितलेलं आहे। पाठीस लाग, पाठीस लाग म्हणून सांगितलेलं यांच्या आहे। पाठीस लाग, ह्यांच्या पाठीस लाग। किसके पीछे भागना है अभी? आणि कोणाच्या मागे आपल्याला पळायचं आहे? हालेलुया। हालेलुया। अगर आप पैसे के पीछे भागते ना, पैसा नहीं मिलता। आणि जर तुम्ही पैशाच्या मागे जर पळत असाल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। अगर आप विश्वास के पीछे भागते हैं ना, पैसा अपने आप के पीछे आणि भागेगा। जर तुम्ही विश्वासाच्या मागे जर पळला तर पैसा तुम्हाला ऑटोमॅटिकली प्राप्त होणार आहे। Amen. आमेन। हालेलुया, हालेलुया। praise the Lord. प्रेज द लॉर्ड। In verse number 12, आणि 12 वचनामध्ये he says, run your best in the race of faith. आणि विश्वास संबंधीचे जे सुयुद्ध ते कर। वाचा मराठीमध्ये शेवटला आहे। ओके, कोणीतरी वाचा। विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठी तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारा देखत तो चांगला पत्कर केला आहेस। But it says in English, run your best in the race of fight. Or it says in another Bible, fight good fight of faith. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलं तू चांगला तुझं युद्ध लढ म्हणून सांगितलं। विश्वासाचे युद्ध। हालेलुया, हालेलुया। बोलिए विश्वासाचे युद्ध। विश्वासाचं युद्ध। विश्वासाचे युद्ध। विश्वासाचं युद्ध। विश्वास क्या है? युद्ध है। Amen.
हालेलुया। हालेलुया। सुनो, और एक मैं कहना चाहता हूं अभी। अजून एक गोष्ट मला सांगायचं आहे। In 2 Corinthians 5:7, आणि दुसरे पत्र 5 आणि 7 वचन, Paul said we walk by faith, not by आणि पौल sight. सांगत आहे की आपण विश्वासानं चालताना, Not by sight. आणि जे पाहतो त्याच्याद्वारे नाही। हाँ, हालेलुया। हालेलुया। इधर देखिए मेरे पास, तुम्ही माझ्याकडे मेरे पहा, तरफ देखिए, मेरे तरफ देखिए। तुम्ही माझ्याकडे पहा, कैसा जीना है? आणि आपल्याला कसं जगायचं आहे? कैसे जीना है? विश्वास से जीना है। आमेन। आमेन। देख के जीना है, ये होणार की नाही, मला लक्षण दिसत नाही, ऐसा जीना है? असं जगायचं आहे का? नहीं जीना है। आपल्याला तसं जगायचं नाही। हालेलुया। हालेलुया। So he says, fight a good fight of faith. आणि तो सुयुद्ध तू लढ म्हणून सांगितलेला आहे। Please, I want to tell you, this is very interesting. आणि हे खूप महत्वाचं आहे, मला सांगायचं आहे। See, let us think, my destiny is there. आणि मग असं विचार करा, ज्या ठिकाणी मला जायचं तो आता माझ्या समोर आहे। Destiny, डेस्टिनी, माझं ध्येय, ध्येय त्या ठिकाणी आहे। I want to reach there. आणि त्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचं आहे। समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? मेरे तरफ देख रहे सभी? तुम्ही माझ्याकडे पाहत आहे का? ओके, मैं वहां तक जाना चाहता हूँ, आणि त्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचं आहे, या मुझे वो नौकरी मुझे प्राप्त करनी है। आणि मला ती नोकरी प्राप्त करायचं आहे, I want to become rich. आणि मला इथे श्रीमंत बनायचं आहे, जो उधर तक जाना है मुझे। आणि मला त्या ठिकाणपर्यंत जायचं I आहे, want to become healed. आणि मला निरोगी व्हायचं आहे, I want to live a healthy life. आणि माझं निरोगी जीवन मला जगायचं आहे, This disease will be gone from my body. आणि हा जो आजार माझ्या शरीरामध्ये तो निघून जायला वो पाहिजे, उधर तक है, उधर है। आणि तो ध्येय त्या ठिकाणी आहे। सब लोग ये भी समझ के लो, आणि सर्वजण हे समजून घ्या। अपेक्षा और विश्वास में फर्क जैसे बोला वही वैसा इधर ये भी है। आणि अपेक्षा आणि विश्वास मध्ये जो फरक आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे। सुना, आता ये भी गलत विश्वास, बहुत लोग ऐसा करते हैं। आणि बरेच लोक असे करतात, देव करणार कधी करतो, करू दे, आणि देवाची इच्छा आहे, तिथपर्यंत मला जायला पाहिजे ना। पण मी काय केला? मैंने क्या किया? मी काय करत आहे? वो करता है जब करता है। ज्यावेळेस त्याला करायचं त्यावेळेस तो करेल। दूसरे धर्म के लोग, आणि दुसऱ्या धर्मातील लोक, नशीब, नशीबात है ते होतंय। मुझे शर्म आता है, क्रिश्चियन लोग भी ये शब्द वापरते हैं। आणि मला लाज वाटते की ख्रिस्ती लोक सुद्धा हे शब्दाचा वापर करतात। नशीब, माझं नशीब, तेरा नशीब को तू बदल सकता है। तुझ्या नशिबाला तू बदलू शकतोस। आमेन। हालेलुया। हालेलुया। तेरा नसीब को तू ही बदलने वाला है। तुझा नशिबाला तूच बदलू शकतोस। कैसे? आणि कसं बदलणार आहेस? विश्वास करने से। आणि विश्वास करण्याद्वारे। आमेन। आमेन। हालेलुया। हालेलुया। सो देयर इज हीलिंग, आणि त्या ठिकाणी निरोगी आहे, आरोग्य आहे, आरोग्य आहे, देयर इज प्रॉस्परिटी, आणि तिथं समृद्धी आहे, देयर इज हेल्थ, आणि त्या ठिकाणी आरोग्य आहे, एव्हरीथिंग इज देयर। सर्व काही त्या ठिकाणी I आहे। am sitting here आणि मी या ठिकाणी थांबलेलो आहे, and I am saying, आणि मी म्हणत आहे, oh God will do whenever He wants. आणि ज्यावेळेस परमेश्वराला करायचं त्यावेळेस तो करेल। But what the Bible says, we call it, we cannot be fatalistic. We call it in English, we should not be fatalistic. मन नशिबावर अवलंबून राहायचं नाही। आणि असं राहायचं नाही की नशिबावर अवलंबून राहायचं हाँ, नाही। कधी होते हो दे, ऐसा करना नहीं है। आणि असं आपल्याला करायचं नाहीये। What is faith now? आता विश्वास काय आहे? और एक बार, अजून एक गोष्ट, God when you want to do, you do it. आणि परमेश्वराला तुला जे करायचं ते तू कर, Whatever will happen, it will happen. आणि जे काय घडणार आहे ती घडू दे। This is not faith. आणि ह्याला विश्वास म्हणत नाही। But what is faith? पण विश्वास काय आहे? There is health. त्या ठिकाणी आरोग्य आहे, I will start walking towards my health. आणि माझ्या आरोग्याजवळ मी चालायला सुरुवात करणार आहे। Hallelujah. हालेलुया। There is prosperity. आणि तिथे समृद्धी आहे, I will do something. आणि मी काहीतरी करणार आहे। हाँ, मला काहीतरी करायचे। पैसा ऐसे मिलता है क्या? पैसा असंच भेटतो का? झाड़ में मिलता है? किसी झाड़ है पैसे का? नहीं है। नाही। तो करना क्या, ऐसा बैठे तो मिलेगा? कब दे, परमेश्वर को देना है पैसा तो वो देगा। आणि ज्यावेळेस परमेश्वराला द्यायचा आहे त्यावेळेस तो देणार। असं बसू शकतो का आपण? होगा? होणार काय गोष्टी? नहीं होगा। ते होणार नाही। हमें कुछ करना है आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे विश्वास से।
आणि विश्वासाने मुझे कुछ बिजनेस करना है या मुझे कुछ नौकरी करना है, मुझे कुछ नौकरी ढूंढना है, तब परमेश्वर पैसा देता है. आणि ज्यावेळेस मला व्यवसाय करायचा असेल किंवा नोकरी करायचा आहे त्यावेळेस परमेश्वराने आपल्याला पैसा देणार आहे. हम क्या कर रहे हैं? आपण काय करतो? देव देणार. देव देणार. 100 वर्ष बस, देव एक पैसा नाही देणार तुला. That is not faith. आणि हा विश्वास नाहीये. So going towards your destiny is faith. आणि तुमच्या ध्येयापर्यंत जाणं हे तुमचा विश्वास आहे. हाँ, परमेश्वर क्या कहा? दूध और मद का देश को तू जा बोला. आणि परमेश्वराने काय सांगितलं? त्या दुधाचा आणि मधाच्या देशापर्यंत तू जा म्हणून सांगितलेलं आहे. मी तुला बॉटल मध्ये घालून देतो म्हटलं काय? गोइंग टुवर्ड्स डेस्टिनी इज फेथ. आणि ध्येयाजवळ जाणं हे तुमचा विश्वास आहे. सो वेटिंग फॉर द डेस्टिनी इज फेथ. आणि ते ध्येय माझ्याजवळ यावं हेच विश्वास नाहीये. नशीब. हे नशीब म्हटलं. कधी होणार होते ते नशीब. हे होणारच म्हणून तिच्याकडे जाणे हेला विश्वास म्हणतात. फेथ अँड फेट देअर आर टू डिफरन्सेस आर देअर. आणि आपला विश्वास आणि आपला नशीब ह्यामध्ये दोन फरक आहे. You can't live like Hindu. आणि तुम्ही हिंदू लोकांसारखं राहू शकत नाही. You can't be fatalistic. आणि तुम्ही नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. Jesus said, seek. आणि तो येशू म्हणत आहे तू शोध म्हणून सांगितलं. हाँ, शोध करना. तू शोध कर. कब होता है होने दो. नहीं बाबा, तू शोध. You seek and you will get it. आणि येशू म्हणत आहे तू शोध कर आणि मगच तुला ती प्राप्त होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hebrews chapter 6 verse number 12. हिब्री करसपत्राचं 6 अध्याय 12 वचन. Hebrews 6:12 says. हिब्री करसपत्राचं 6 अध्याय 12 वचन सांगत आहे. Just listen what I am saying. आणि मी काय सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका. That you be not slothful but followers of them who through faith and patience inherit the promises. म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनाचा वारसा उपभोगणारे होता त्याचे तुम्ही अनुकरी व्हावे. So if you want to increase your faith, number one, you read the word. आणि जर तुमचा विश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर वचन वाचा. Number one, पहिली गोष्ट. कैसे विश्वास बढ़ाना है? Number one, आणि विश्वास कसं वाढवायचा आहे? वचन सुनना है या पढ़ना है. Okay. वचन Number ऐकायचं two, किंवा ऐकायचं आहे. number two, you pursue the faith. आणि त्याच्या पाठलाग कर म्हणून सांगितलेलं आहे. विश्वासाचा पाठलाग करा. आणि विश्वासाचा पाठलाग करा म्हणून सांगितलेलं आहे. And then number three, आणि तिसरी गोष्ट, आप ऐसे लोगों के साथ में रहो जिनके पास विश्वास है. तुम्ही अशा प्रकारच्या लोकांबरोबर सहभागिता करा ज्यांच्यामध्ये विश्वास आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. दो फ्रेंड्स मिले. आणि दोन मित्र एकत्र भेटलेले आहेत. दोनों एक ही चर्च को जाते हैं. आणि दोन्ही एकाच मंडळीत जात आहेत. दोनों को प्रॉब्लम है. आणि दोघांजवळ समस्या आहे. एक बोलता है दूसरे को, आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत आहे, हाँ क्या करना है, इतना बड़ा प्रॉब्लम है. आणि एवढी मोठी समस्या आहे, मला काय करायचं आहे. ये दूसरा बोलता है, आणि दुसरा त्याला सांगत आहे, काय करायचं मला काय वाटत नाही बाबा असं होणार म्हणून. ये प्रॉब्लम बोलता है, ये नहीं होता है बोलता है. ऐसे लोग साथ में तो होगा क्या. अशा प्रकारचे लोक जर एकत्र असले तर होणार काय. दोनों डूबेंगे. दोघं जर बुडणार. अगर एक बोलता है प्रॉब्लम, दूसरा ऐसा चाहिए मेरा परमेश्वर करेगा रे तेरे जीवन में. आमेन. जर एक समस्या सांगत आहे तर दुसऱ्यानं म्हणायला पाहिजे माझा परमेश्वर यातून तुला सोडवणार आहे. आमेन. आमेन. और वो आगे क्या बोलेगा, ऐसा कर वैसा कर ऐसा कर वैसा कर बोलेगा. वो तू असं कर तसं कर असं तो बोलणार. आम्ही काय करतो, सगळं ऐकतो, सगळं ऐकलं, आमेन म्हटलं आणि परत पुढं काही करत नाही. म्हणून आमच्या आयुष्यात काहीच होत नाही. कैसा करेगा परमेश्वर बोलो. आणि परमेश्वर कसं करणार या गोष्टी. हम सिर्फ सुनते हैं, आपण फक्त ऐकत आहे, करते नहीं, करत नाही. हम बढ़ते नहीं है, आपण वाढत नाहीये. हम उस डेस्टिनी की तरफ हम बढ़ते नहीं है. आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचत नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. So number 3, you should make friendship with faith people. आणि तिसरी गोष्ट, तुमची मैत्री विश्वासाच्या लोकांबरोबर तुम्ही करा. Number 4. आणि चौथी गोष्ट. Number 4. चौथी गोष्ट. In John chapter 4 verse 1. योहानेचं 4 अध्याय 14 verse 1. 14:1. योहानेचं 14 अध्याय. Jesus said, येशू म्हणाला, let not your heart be troubled. You believe in God and believe also in me.
तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Let not be troubled. Let not your heart be troubled. आणि तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. Amen. आमेन. Sometimes we are troubled. आणि कधी कधी आपण अस्वस्थ होतो. हाँ, स्वस्थ होते हम. अरे अभी क्या करना है, कैसा होगा ये, वो कैसा होगा. परमेश्वर नो 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 नो, वो होने को मत दो. आणि ह्या गोष्टी होण्यासाठी तुम्ही वाट पाहू नका. हाँ, वो चीज तेरे दिल में आने को मत सोड, मत दे. आणि ते गोष्टी तुमच्या मनामध्ये यावं असं तुम्ही करू नका. उससे दूर रख. त्याला तुम्ही लांब ठेवा. अगर उसको तू चांस दिया, तर त्याला तुम्ही संधी दिला, तेरा विश्वास को वो दबा देगा. तुमचा विश्वासाला तो दाबून टाकणार. हाँ, तू डूब जाएगा. तुम्ही बुडून जाणार. पेत्र को वही हुआ. आणि पेत्राचा बरोबर सुद्धा असं झालेलं आहे. उस जब वो उन लहरों को उसने देखा, वो लाटांकडे तो पाहिला, अस्वस्थ हुआ, तो अस्वस्थ झालेला आहे, डूब गया. तो बुडला. अस्वस्थ नहीं होना है. आणि तुम्ही अस्वस्थ व्हायचं नाहीये. जब अस्वस्थ होते हैं उस वक्त विश्वास को बढ़ाना है. आणि जे तुम्ही अस्वस्थ होता त्यावेळेस तुमचा विश्वास तुम्हाला वाढवायचा आहे. आमेन. आमेन. उस वक्त ज्यादा हमें मुंह खोलकर, आवाज खोलकर हमें परमेश्वर का वचन को कहना है. आणि त्यावेळेस जास्त वेळ आपलं मुख उघडायचं आणि देवाचं वचन आपल्याला बोलायचं आहे. हाँ, मालूम है जब समस्या आता है ना, दिमाग भारी होता है. आणि जेव्हा समस्या येतोय ना, आपला जो मन आहे ना तो जड होतो. मन इतना भारी होता है, वो हमें कुछ करने को नहीं देता हो. आणि आपलं मन एवढं जड होतं की आपल्याला काय करू देत नाही. तो हमें क्या करना है? आणि आपल्याला करायचं काय आहे? हमें खड़ा होना है. आपल्याला उभा यायचं आहे. जोर जोर से परमेश्वर का वचन को हमें कहना है. आणि मोठमोठ्याने देवाचं वचन आपल्याला घोषणा करायचं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तो क्या होगा? विश्वास फिर बढ़ना शुरू होगा. आणि मग काय होणार? आपला विश्वास वाढायला सुरुवात होणार आहे. तो उसके बाद में नंबर 5 नंबर 5 आणि पाचवी गोष्ट मार्क 5:35-36 में मार्क हे 5वां अध्याय 35 आणि 36 वचनामध्ये what happened? काय घडलेलं आहे? So while Jesus was still speaking, some men came from the house of Jairus, the synagogue ruler. Your daughter is dead. They said, why bother the teacher anymore? Ignoring what they said, Jesus told, okay, listen, there is a small story. आणि या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट आहे. There is a leader here. Jairus is here. आणि या ठिकाणी जायरस म्हणून एक व्यक्ती आहे. He was a leader of synagogue. आणि तो एक पुढारी आहे. सभा मंदिरचा पुढारी आहे. His daughter died. आणि त्याची मुलगी जी आहे ती मरण पावलेली आहे. And he came and he started crying. आणि तो आलेला आहे आणि रडायला सुरुवात केलेला She आहे. was sick and he was crying there. आणि ती आजारी होती आणि तो रडत होता. He came, Jesus, please come and you heal my daughter. आणि तो म्हणत आहे, येशू तू ये आणि माझ्या मुलीला तो आरोग्य दे. There was a big crowd. आणि तिथे एक मोठा लोकसमुदाय होता. People were listening very intently. आणि लोक खूप काळजीपूर्वक त्याचं ऐकत होते. Now what Jesus will do? आणि येशू आता काय करणार? And as the Jairus was calling Jesus, आणि जसं जायरसने येशूला हाक मारत होता, some people came from his house. आणि काही लोक त्याच्या जवळ आलेले आहेत. They said, आणि तो म्हणाले, आता प्रार्थना कर म्हणून सांगू नको त्याला, तुझं मुलगी मेली, चल जाऊया. Then what did Jesus do? मग येशू काय केलं? लोक काय म्हटले? मुलगी मेली. पण येशूने काय केलं? त्यांच्या शब्दाला धिक्कार केला. जब हम नकारात्मक चीज हमारे दिमाग में आने का कोशिश करते हैं, हमें उन्हें धिक्कार करना है. आमेन. हालेलुया. हालेलुया. नकारात्मक चीज आते हैं हमारे दिमाग में, लेकिन मुझे उस वक्त उसे धिक्कार करना है. आमेन. ज्या नकारात्मक गोष्ट आपल्या मनामध्ये येते त्याला आपल्याला आळवून टाकायचं आहे. विचार बोलता है नहीं तू इसी बीमारी में रहेगा, इसी में मर जाएगा. विचार आते हैं लेकिन मुझे उसको इग्नोर करना है. आणि विचार येऊन सांगत आहे की तू या आजारातच मरणार आहेस, तू या अशाच परिस्थितीमध्ये राहणार आहेस, पण त्या विचारांना आपल्याला अडवायचं आहे. उसके खिलाफ हमें बात करना आणि त्याच्या विरोधात आपल्याला बोलायचं आहे. हालेलुया. हालेलुया. हम चुप हाथ बांध कर हम बैठ के कधी होणार होऊ दे, होता नाही. आणि फक्त आपण हात बांधून असं बसायचं नाही की देव कधी करणार करू दे, असं होणार नाही. आमेन. आमेन. जो आगे बढ़ता है वो मंजिल तक जाएगा. आणि जो एक त्या ध्येयापर्यंत चालतो तोच त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. जो बैठ के सोचता है वो सिर्फ
सपनों में मंजिल को देखेगा। आणि जो बसवून की नाही तो विचार करतोय तो फक्त स्वप्नातच तो पाहणार आहे त्या हाँ, गोष्टी। मुश्किल के हालात में आगे बढ़ना सीखो। आणि कठीण समयामध्ये तुम्ही पुढे चालण्याचा प्रयत्न करा परिस्थिति से डरना बंद कर दो। आणि परिस्थितीला घाबरून जाणं तुम्ही बंद करा। कि महान परमेश्वर हमारे साथ है। आणि तो महान परमेश्वर आपल्या संगतीन आहे। In John chapter 14 verse 1, Jesus said, "Have faith in me." आणि योहान 14:1 मध्ये परमेश्वर सांगते माझ्यामध्ये विश्वास तुम्ही ठेवा। And in verse 6, आणि 6व्या वचनामध्ये Jesus said, येशू म्हणाला "I am the way, I am the truth, I am the life." आणि मार्ग सत्य व जीवन मीच आहे। What did Jesus say? आणि येशू काय म्हणाला? Have faith in me. तुम्ही माझ्यामध्ये विश्वास ठेवा I am the way for you. आणि मीच तुमच्यासाठी मार्ग आहे। Have faith in me. आणि तुम्ही माझ्यामध्ये विश्वास I am ठेवा the truth. आणि मी तुमच्यासाठी सत्य आहे। Your situation is not the truth. आणि तुमचा परिस्थिती तुमच्यासाठी सत्य नाहीये। Your sickness is not truth. तुमचा आजार तुमच्यासाठी सत्य नाहीये। Your poverty is not आणि truth. तुमची दारिद्र्य तुमच्यासाठी सत्य नाहीये। I am the truth. तर मी तुमच्यासाठी सत्य आहे। And Jesus said, आणि येशू म्हणाला "Believe in तू me. माझ्यामध्ये विश्वास ठेव I am the life. आणि मीच जीवन आहे I am the life." आणि मीच तुमच्या जीवन आहे। When we believe in Jesus, ज्यावेळेस आपण येशूवरती विश्वास we ठेवतो will enjoy the life. त्यावेळेस आपण तो जीवनाचा आनंद करू शकतो। Hallelujah. हालेलुया। Shall we stand up on our feet? चला आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून Shall we उभा राहूया। stand up on our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून Let us उभा close our eyes राहूया। आपण आपले डोळे बंद and करूया look